नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपल्या सर्वांचे माझ्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावामधील नळगंगा नदीच्या काठावर वसलेले श्री कोळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आज आलेलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या मंदिराची आपण पूर्ण माहिती घेणार आहे। तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा मित्रांनो, गावातून इथं मंदिरावर येण्यासाठी रस्ता आहे आणि मधात नळगंगा नदी आहे मित्रांनो। या रस्त्याने आपण आलेलो आहे आणि हा या साईडला मंदिराकडे रस्ता आहे मित्रांनो। हा नमस्कार मित्रांनो, आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील एका प्राचीन आणि पवित्र कोळेश्वर महादेव मंदिर या स्थळाला। बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा आणि जलगंगा नद्यांच्या संगमावर असलेले रोहिणखेड हे गाव ऐतिहासिक तसेच धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते। येथील मुख्य आकर्षण म्हणजे 1200 वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंथीय कोळेश्वर महादेव मंदिर होय। हे मंदिर त्यांच्या भव्य शिवलिंगासाठी ओळखले जाते। कारंजाच्या लुटीनंतर परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मुक्काम केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे। रोहिणखेडचा इतिहास हा 8व्या ते 9व्या शतकापासून सुरू होत असल्याचे पुरातत्वीय पुराव्यावरून स्पष्ट होते। हे गाव अजिंठा डोंगर रांगांच्या पश्चिम दिशेला आणि नद्यांच्या संगमावर वसलेले आहे। या दोन नद्यांनी गावाला नैसर्गिकरित्या 3 बाजूंनी वेढले आहे। मध्ययुगीन इस्लामी राजवटीच्या उदयापूर्वीच येथे एक समृद्ध हिंदू संस्कृती नांदत होती। शेतात आणि घरांच्या बांधकामादरम्यान सापडलेले मातीची भांडी, प्राचीन शिल्पे आणि मंदिराच्या पायाची अवशेषे या शेतांच्या पुरातनाची साक्ष देतात। मध्ययुगीन काळात, विशेषतः निजामशाहीच्या कालखंडात रौनकाबाद या नावाने ओळखले जाऊ लागले। त्या काळी हे एक राजधानीचे शहर म्हणून नावारूपास आले होते। व्यापारी दृष्टिकोनातून हे शहर इतके समृद्ध होते की त्यांची तुलना त्यावेळच्या मोठ्या व्यापारी केंद्राशी केली जात असे। निजामशाहीतील राजकीय उलथापालथीमुळे या गावाला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले, ज्याचा पुरावा आजही येथे असलेल्या वेशी आणि बुरुजांच्या रूपाने पाहायला मिळतो। या गावाला एकूण 12 प्रवेशद्वारे वेशी होत्या आणि प्रत्येक वेशीच्या रक्षणासाठी एका मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली होती। ही 12 वेशी आणि 12 मारुतींची संकल्पना गावाच्या चतुर्सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी केली गेली होती। यापैकी काही वेशीचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत। आध्यात्मिक केंद्र असलेले रोहिणखेड हे गाव 2 मोठ्या ऐतिहासिक युद्धांचे साक्षीदार राहिलेले आहे। या लढ्यांनी रोहिणखेडचे नाव इतिहासात अजरामर केले। त्यापैकी पहिली लढाई इसवी सन 1437 मध्ये झाली होती। त्यावेळी खानदेशचा सुलतान नजीर खान याने बेरार प्रांतावर आक्रमण केले। त्यांचे कारण म्हणजे त्यांची मुलगी जी बहमनी सुलतान अलाउद्दीन शाह याला दिली होती।
तिला मिळालेली वागणूक या युद्धांचा मुख्य संघर्ष रोहिणखेड येथे झाला. दौलताबादचा गव्हर्नर खलफ हसन बसरी याने जहीर खानच्या सैन्याचा दारुण पराभव केला. नजीर खानला त्याच्या राजधानीपर्यंत बुरानपूर हुसकावून लावण्यात आले होते. दुसरी लढाई इसवी सन 1591 मध्ये झाली. त्या काळात अहमदनगरच्या निजामशाहीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला होता. बुरहान निजाम शाह मुर्तुजा निजाम शहाचा भाऊ याने सम्राट अकबराच्या आश्रयाखाली बेरारवर स्वारी केली. त्यांच्या विरोधात जमाल खान हा सेनापती होता. रोहिणखेडच्या मैदानावर या दोन्ही सैन्यात भीषण युद्ध झाले. यात जमाल खान मारला गेला आणि बुरहान निजाम शहाचा विजय झाला. येथील कोळेश्वर मंदिराच्या उभारणीबाबत अनेक मतमतांतर आढळतात. देवगिरीच्या यादवांच्या काळात हे मंदिर बांधण्यात आल्याचे काहीचे म्हणणे आहे, तर काहीच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट राजांच्या सत्ता काळात उभारलेले गेले असावे. राष्ट्रकूट राजवंशाने उभारलेल्या या मंदिराला पूर्वी कोटेश्वर महादेव मंदिर असे नाव होते, पण कालांतराने ते कोळेश्वर महादेव असे रूढ झाल्याचे सांगितले जाते. काही वर्षापूर्वी उत्खनन व संशोधनार्थ येथे आलेल्या काही जैन संशोधकांना मंदिराबाहेरील ओट्यावर संस्कृतमध्ये शिलालेख आढळला. त्यावरून हे मंदिर राष्ट्रकूट राजवंशांच्या काळातील असावे असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. मंदिराचा परिसर शांत प्रसन्न आहे. मंदिरासमोर पेवर ब्लॉकची फरसबंदी केलेले छोटे प्रांगण आहे. त्यात भाविकांना बसण्यासाठी बाकाची सुविधा आहे. या प्रांगणात काही प्राचीन मूर्ती आहेत. या मंदिराभोवती एखाद्या किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. या तटबंदीजवळ उजवीकडे शिवशंकराची मोठी मूर्ती आहे आणि डावीकडे दीपस्तंभ आहे. तटबंदीत असलेल्या लहान प्रवेशद्वाराजवळ तुळशी वृंदावन आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या आतील प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात तटभिंतीजवळ एका चौथऱ्यावर लहान शिवलिंग व त्रिशूळ आहे. या प्रांगणात उजवीकडे ओवाऱ्यांची रचना केलेली आहे व मध्यभागी होमकुंड आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात 2 नक्षीदार स्तंभांच्या मध्यभागी व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकामध्ये डावीकडे शंकर पार्वतीची प्राचीन मूर्ती व उजवीकडील देवकोष्टकात गणेशाची मोठी पाषाण मूर्ती आहे. या गणेश मूर्तीच्या समोर सभामंडपात हातात मोदक असलेल्या मूषकाची मूर्ती आहे. सभामंडपातून 4 पायऱ्या उतरून खालच्या बाजूला असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात मध्यभागी एका भल्या मोठ्या शाळुकेमधील शिवलिंगावर शिवशंकराचा पंचमुखी मुकुट ठेवण्यात आला आहे. हे शिवलिंग जिल्ह्यातील सर्वात मोठे व स्वयंभू असल्याचे मानले जाते. या शिवलिंगावरील पंचधातूच्या मुकुटाचे वजन सुमारे 40 किलो आहे.
या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर बाहेरून दिसत नाही, परंतु गर्भगृहातून दगडी चिऱ्यांमध्ये बांधलेल्या शिखराचा अंतर्भाग दिसतो. येथील जागृत शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. महाशिवरात्र हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. त्यानिमित्त येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. चैत्र शुद्ध द्वादशीला या मंदिरातील शिवशंकराच्या मुकुटातील गावातून रथातून मिरवणूक काढण्यात येते. त्या मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी होतात. श्रावण महिन्यातही येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. मित्रांनो, हे मंदिराची मागची साईड आहे. तुम्ही बघू शकता इकडे एक बुरुज आहे. खूप जुनं बुरुज बनवलेलं आहे. आणि या साईडला मंदिराचा मागच्या साईडचा भाग आहे. खूप जुना. पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे मित्रांनो. आणि हे इथं जे समाध्या दिसून राहील तुम्हाला, हे जे इथं पुजारी होऊन गेले, या मंदिरावरील जे पुजारी आहे त्यांच्या समाध्या आहे मित्रांनो. इथं नाव पण दिलेलं आहे त्या पुजाऱ्यांचे, डॉक्टर NB सुनाट. नंतर ही दुसरी समाधी आहे मित्रांनो. याच्यावर पण नाव दिलेलं आहे, श्री दिनकर भिकुकृष्णा सुनाट. यांचे मृत्यू दिनांक पण दिलेले इथं. इथे एक आहे समाधी, कैलासाची सिद्धेश्वर अप्पा कापसे. इथे एक आहे समाधी, तिच्यावर पण नाव दिलेलं आहे. अशा समाध्या पूर्ण इथं बांधलेल्या आहे मित्रांनो. ते पूर्ण जे मंदिरावर पुजारी होते त्यांच्या समाध्या आहे मित्रांनो. इथं बांधलेल्या समाध्या पूर्ण.
या ठिकाणी पण एक समाधी बांधलेली आहे मित्रांनो, पाहू शकता. आणि हे तुम्ही पाहू शकता किती छान कोरीव काम केलेलं आहे. कोणातरी मोठ्या व्यक्तीची ही समाधी आहे मित्रांनो. आता पूर्ण पडक्या अवस्थेत आहे मित्रांनो ही समाधी. नमस्कार, माझं नाव संजय बसवेश्वर स्वामी सुग्रामकर. पूर्वापार आमच्या घराकडे ह्या मंदिराची पूजा आहे. मी ह्या मंदिराचा सध्या पुजारी आहे. मंदिर सरासरी 10 से 50ला इथे एक श्रीपती भट्ट नावाचे कवी होऊन गेले, त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्या पूर्वीचं मंदिर आहे. मंदिर नेमकं कधी बांधलं गेलं हे काही माहिती नाही, परंतु राष्ट्रकूट राजांपैकी कोणीतरी हे मंदिर बांधलेलं असलं पाहिजे म्हणून कोटेश्वर, नंतर कोळेश्वर असं मंदिराचं नामांतरण तेव्हा अपभ्रंश होत गेला. आज त्याला कोळेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात. आणि इथे शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत, महात्मा गांधी येऊन गेलेले आहेत, त्यानंतर आणीबाणीच्या वेळेस मोरारजी देसाई येऊन गेलेले आहेत, नाथुराम प्रेमी, मुझफ्फर हुसेन, बाबासाहेब पुरंदरे, व्ही.पी. कोलते असे अनेक साहित्यिक ह्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. या मंदिराला अनेक साधू, संत, इतिहासकार, संशोधक, साहित्यिक अशा अनेक लोकांनी इथे भेटी दिलेल्या आहेत. दरवर्षी इथे महाशिवरात्रीला सप्ताह असतो. श्रावण महिन्यामध्ये महिनाभर गर्दी असते, अभिषेक वगैरे होतात. आणि आंबील बारसा, आता होऊन गेलेलं रामनवमी नंतरचे आंबील बारसा आहेत, तिथे आंबील बारसा इथे प्रसाद, महाप्रसाद असतो. त्यानंतर आतमध्ये मुकुट आहे, पंचमुखी पंचधातूचा मुकुट आहे, त्याची मिरवणूक असते, गावामध्ये शोभायात्रा असते. त्यामध्ये पंचधातूमध्ये प्लॅटिनम हा एक महत्त्वाचा धातू आहे. त्यामुळे त्या मुकुटावर कधीही हिरवट लालसर असं ते पाण्यामुळे जो शेवाळ वगैरे ते तसं तिथे होत नाही, अगदी चमकदार ते नेहमी मुकुट राहते. तिथे एक दीपमाळ आहे, मागच्या बाजूला दीपमाळ आहे. इथे विहिरीजवळ त्या दीपमाळेवरचा दिवा, दगडाचा दिवा इथे ठेवलेला आहे. आता त्याचा पाणी भरण्यासाठी उपयोग होतो, पूर्वी त्यामध्ये दिवा लावला जायचा. आणि अत्यंत अशा प्रकारे प्राचीन नवसाला पावणारा देव किंवा भक्तांच्या मनातलं कोडं सोडणारा हा देव आहे, म्हणून त्याला कोडं सोडणारा म्हणून कोडेश्वर, आणि त्याचा अपभ्रंश कदाचित कोडेश्वर असं झालेला असेल. अशा प्रकारे हे अत्यंत प्राचीन भक्तांचे नवस पूर्ण करणारा, नवसाला पावणारा असा हा देव आहे. माहिती जेवढी सांगितली तेवढी कमीच आहे. आणि आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये एवढं मोठं शिवलिंग जवळपास कुठेच नाही. 12 ज्योतिर्लिंगावर पण एवढं मोठं शिवलिंग कुठे नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं शिवलिंग हे आहे. आणि शिवलिंग उंच असणे हा भाग वेगळा, मोठं असणे भाग वेगळा, परंतु शिवलिंगाचं जे माप असतं त्याला पंचसूत्री असं म्हणतात. शिवलिंगाची उंची, त्याचा घेर लिंगाचा, त्याच्या मापात त्याची त्रिज्या आणि त्याचे ते गोमुख, अशा प्रकारे त्याचं प्रत्येकाचं माप हे समान असते. त्या हिशोबाने हे लिंग पंचसूत्री ह्या प्रकारामध्ये येते. तर अशा प्रकारे लिंग, काही ठिकाणी लिंग खूप उंच असते पण त्याची शाळुंकाची खालची ती लहान असते. काही ठिकाणी पिंडचा जो खालचा भाग आहे तो खूप मोठा असतो पण लिंग लहान असते. इथे त्या मापामध्ये, त्या 5 सूत्रामध्ये ते व्यवस्थित अशा प्रकारचं आहे. अखंड पाषाणामध्ये कोरलेलं आहे. एवढं मोठं शिवलिंग मंदिर स्थापन केल्यानंतर आतमध्ये नेता येणार नाही, याचा अर्थ हे मंदिर जे आहे, शिवलिंग जे आहे हे स्वयंभू आहे. आधी शिवलिंग तयार केलं, नंतर मंदिर बांधलं गेलं, अशा प्रकारचे आहे. हेमाळपंथी पद्धतीचं हे मंदिर आहे. आणि सगळ्या भक्तांच्या कामना त्याने, मनोकामना पूर्ण कराव्यात एवढं सांगून शुभचिंतन करून मी माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद.
राम राम. मित्रांनो, आपण आज आलेलो आहे रोणखेडीतील बालाजी मंदिर या ठिकाणी. तर मित्रांनो, आज अशा प्रकारे आपण आज रोणखेड येथील कोळेश्वर महादेव मंदिराची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि दर्शन घेतलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.